नमस्कार मित्रांनो, आज आपण कोंड्याबारी या ठिकाणी आलो आहे। कोंड्याबारी या जंगलामध्ये जे जागृत देवस्थान आहे त्या देवस्थानाची जी माहिती आपण संपूर्णपणे घेणार आहेत। ते इथले स्थानिक निवासी ते शामराव दादा ते आपल्याला संपूर्ण माहिती ते कळवणार आहेत। नमस्कार, मी शामराव मनोहर गावित या देवस्थानी इथे निवासी आहे आणि इथे 1977 साली या मंदिराचे उद्घाटन झालेले आहे। त्याच्या आधीपासून तर किती वर्षापूर्वीचं असेल ते मला काही एवढं माहिती नाही, पण माझ्या आजोबाने 1977 साली या मंदिराचे प्राणप्रतिष्ठा करून त्याने पुजारी म्हणून त्याने स्वीकार केला होता आणि त्यापासून आतापर्यंत आता आमची तिसरी चौथी पिढी चालली आहे। तर आम्ही या देवस्थानाची पूजापाठ आम्ही करतो। तसं भाविकांची दररोजची गर्दी असते आणि आणखी पण यायला पाहिजे असं आमची एक नम्र विनंती आहे। माझ्या आजोबा जे होते ते इथे पूजा करत असताना त्यांना त्याचे काही जोडीदार होते। त्यांनी सांगितले की राजस्थानकडचे जे बाबा आहे त्याचे भक्ती स्वीकार करायचं असं। मग त्याने नेवाला निवासी एक स्वरूपदास महाराज म्हणून महाराज होता, त्यांचे संपर्क झाला आणि त्यांना गुरु केलं। त्याच्यानंतर त्याने भातीजी महाराज आणि स्वरूपदास महाराज या दोघांची मूर्त्या स्थापना केल्या या ठिकाणी। त्याच्यानंतर मग दरवर्षी महाशिवरात्रीला इथे भजन कीर्तन भंडारा असतो। नवरात्रीमध्ये 9 दिवस कार्यक्रम चालतं। 9 दिवस पूर्ण झाल्यावर भंडारा असतो। तसंच श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी गर्दी असते आणि शेवटच्या सोमवाराला भंडारा असतो। आणि असंच चालत म्हणजे भाविकांची वर्षोवर्षी गर्दी थोडी आता वाढत चालली आहे। आधी तर जंगल होता म्हणून लोकांना कळायचे नाही, पण आता थोडं मोकळं झालं, थोडी गर्दी वाढत चालली आहे। आणि दर्गा मंदिर सगळं जे चारही मंदिरांचे सेवाभाव आम्ही स्वतः मी शामराव मनोहर मीच करतो। पाहू शकता मित्रांनो, शामराव दादा यांनी पुढचा विस्तार माहिती दिली। हिंदू मुस्लिम दोघं समाजाचे बांधव आहेत ते या ठिकाणी येऊन या मंदिराचे आणि दर्गाचे पाहणी करण्यासाठी येत असतात आणि इथं टुरिस्टसाठी भरपूर सोय केलेली आहे आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने। तरी जेवढे टुरिस्ट असतील त्यांनी आपल्या साक्री विभागातील जेही लोक असतील ते बाहेर जात असतील मुंबई पुणे, तर त्यांनी एकदा अवश्य कोंड्याबारी या ठिकाणी भेट द्या आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या। हर हर महादेव।